नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या सिरीजमधला त्या ठिकाणी फ्युचर कंटिन्यू टेन्स बघणार आहोत। गेल्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी पास्ट कंटिन्यू टेन्स बघितलेलं होतं। तो जर व्हिडिओ नसेल बघितला तो बघून घ्यायचा आहे। चला तर आज आपल्याला फ्युचर कंटिन्यू टेन्स बघायचं। बघा, फ्युचर कंटिन्यू टेन्स जर बघितलं आपण तर त्याचा फॉर्म्युला काय दिसून येतो आपल्याला, सब्जेक्ट प्लस शॉल विल प्लस बी प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट। आणि त्याचा साऊंड कसा येईल, मी तर असेल किंवा असणार। जसं मी बोलत असणार, मी चालत असणार, मी लिहित असणार, मी वाचत असणार, मी गावाला जात असणार। म्हणजे जी क्रिया भविष्यामध्ये चालू राहणार आहे ती क्रिया या टेन्समध्ये आपण त्या ठिकाणी यूज करत असतो। मग या ठिकाणी जर बघितलं तर सब्जेक्ट आहेत, नेहमीप्रमाणे आपण जे सब्जेक्ट घेत असतो, जसं आय आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जर बघितलं तर ही आहे, त्यानंतर शी असेल, इट असेल, यू असेल। या सर्वांसोबत जर आपण यूज करायचं झालं तर आज आपण जनरली विलचा वापर करत असतो। विलचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे। त्याच्यानंतर वी असेल तर वीच्या सोबत मात्र शॉलचा वापर आपण करणं गरजेचं असतं। शॉलचा वापर करा। त्याच्यानंतर आपल्याला जर बघायचं झालं तर ज्यावेळेस आय, ही, सी, इट, यू असेल तर विलचा वापर करावा, वी असेल तर शॉलचा वापर केला जात असतो। मग त्या ठिकाणी जर बघितलं तर यामध्ये कंटिन्यू क्रिया दर्शवण्यासाठी बीचा वापर केला जातो। शॉल बी आणि विल बीचा वापर केला जात असतो। त्याच्यानंतर V4 आहे। V4 म्हणजे काय, ते क्रियापदाचं चौथं रूप त्या ठिकाणी यूज केलं जात असतं। मग चौथं रूप बनतं कसं, तर V4 बनण्याकरिता त्या ठिकाणी जर बघितलं तर V1 प्लस ING लावावं लागतो, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप असेल। क्रियापदाचं पहिलं रूप आणि पहिल्या रूपाला आपण ING लावलं की ते V4 बनत असतं। चला तर बघूया आपण त्या ठिकाणी काय, समजा जर आपण V1 घेतलेलं असेल गो, त्याला त्या ठिकाणी प्लस काय करायचं आपल्याला, ING लावायचं आहे, तर काय होईल, गोईन होईल। गोईंग आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो। त्यानंतर दुसरं एक्झाम्पल त्या ठिकाणी घ्यायचं झालं तर समजा जर पहिलं जे असेल प्ले असेल तर प्लेला त्या ठिकाणी ING लावावं लागेल, तर ते जे आहे ते वाक्य त्या ठिकाणी होते, त्याचे V4 तयार होऊन जातं, प्लेईंग। काय तयार होऊन जाते, प्लेईंग होतं। अशा प्रकारे क्रियापदाचं चौथं रूप आपल्याला या टेन्समध्ये यूज करायचं आहे। आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट जो असतो तो शेवटी आपल्याला त्या ठिकाणी दिसेल। या चारही बाबीचा वापर करून आपण हा टेन्स जो आहे तो टेन्स त्या ठिकाणी आपल्याला इझिली शिकता येतात। बघा, त्या ठिकाणी जर बघितलं तर या वाक्य ज्यावेळेस आपण मराठी बोलत असेल त्या वाक्याचा जर साऊंड जर त असणार किंवा त असेल असा निघत असेल, मी बोलत असेल, मी चालत असेल, मी लिहित असेल, जात असेल, या बाबी जर तुम्हाला दिसत असेल तर निश्चित वाक्य त्या ठिकाणी फ्युचर कंटिन्यू टेन्सचं असतं। त्यानंतर आपल्याला त्या काही एक्झाम्पल बघायचे। बघा, या ठिकाणी लिहिलेलं आहे, मी शाळेत जात असेल। मग आता मीला काय होते, तर मीचा आय होतो आणि ही त असेल असा साऊंड जर निघाला असल्या कारणामुळे हे वाक्य जे आहे ते फ्युचर कंटिन्यू टेन्सचं असेल। मग इथं आपल्याला विल बी नावाचा शब्द घ्यावा लागेल। काय लिहावं लागेल, विल बी नावाचा शब्द घ्यावा लागेल। त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप, जा त्याला त्या ठिकाणी आपण गोईंग म्हणत असतो, गोईंग टू स्कूल, गोईंग टू स्कूल। म्हणजे हे वाक्य जे आहेत, आय विल बी गोईंग टू स्कूल, म्हणजे मी शाळेत जात असेल। त्याच्यानंतर दुसरं सेंटेन्स आपण त्या ठिकाणी बघूया, द्या ती क्रिकेट खेळत असेल। त असेल असल्या कारणामुळे हे वाक्य निश्चितच फ्युचर कंटिन्यू टेन्स असेल। म्हणून आपण त्या ठिकाणी शी विल बी प्लेइंग इन क्रिकेट, अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी हे वाक्य बनवता येतं। त्याच्यानंतर बघा, पुढचं वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे, आम्ही लिहत असू। म्हणजे त्यानंतर वी असेल, वी म्हणजे वी, आणि वीच्या सोबत नेहमी आपण शॉलचा वापर करत असतो। वी शॉल बी, आणि लिहिणे म्हणजे रायटिंग म्हणजे आम्ही लिहित असू। अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी सेंटेन्समध्ये ही पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवता येत असतात। मी शाळेत जात असेल, आय विल बी गोईंग टू स्कूल, त्या सी विल बी प्लेइंग क्रिकेट, ती क्रिकेट खेळत असेल, वी शॉल बी रायटिंग। अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह वाक्यसुद्धा त्या ठिकाणी करता असतात। यानंतर आपण निगेटिव्ह वाक्य बघूया। नकारार्थी वाक्य बनवत असताना शॉल प्लस नॉट घ्यावा लागतो आणि सोबत विल प्लस नॉट वापरावा लागतो। म्हणजे शॉल आणि विलला त्या ठिकाणी नॉटचा वापर करून आपण त्या ठिकाणी नकारार्थी वाक्य तयार करतो। बघा, मी या ठिकाणी काही सेंटेन्स दिलेले आहेत, मी क्रिकेट खेळत नसणार। आता या ठिकाणी जर बघितलं तर आय आला की त्याच्यासोबत विल येतो, आय विल, आणि नसणार असल्या कारणामुळं नॉट नावाचा शब्द आपल्याला घ्यावा लागेल त्याच्यामध्ये, आणि कंटिन्यू क्रिया असल्यामुळं बी घ्यावं लागतं। आणि सोबत क्रियापदाचं प्ले जे आहे, खेळण्याला काय म्हणतात, प्ले, आणि ते चौथं रूप बघायचं आहे आपल्याला, म्हणजे प्लेइंग इन क्रिकेट
अशा प्रकारे आपल्याला नकारार्थी वाक्य तयार करता येतात. काय होईल? आय विल नॉट बी प्लेईंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत नसणार. त्यानंतर दुसरं वाक्य बघूया. बघा या ठिकाणी दिलेले आहेत आय, त्याच्यासोबत त्या ठिकाणी जर बघितलं तर आय विल, त्याच्यानंतर नॉट नावाचा शब्द, कारण की नकारार्थक शब्द असल्या कारणामुळे आपल्याला नॉट घ्यावं लागेल. आय विल नॉट आणि कंटिन्यू क्रिया असल्या कारणामुळं बी, त्याच्यानंतर स्टडी आणि त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? आय जी लावायचे. आय विल नॉट बी स्टडी टुडे. म्हणजेच काय तर आज मी त्या ठिकाणी अभ्यास करणार नसणार. मी आज अभ्यास करत नसणार. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आपण बघूया. बघा ते आम्ही शाळेत जात नसणार. ते वी शॉल, त्याच्यानंतर इथे नॉटचा वापर करावा लागेल. नकारात्मक वाक्य असल्या कारणामुळं नॉट. त्यानंतर बी नावाचा शब्द, त्याच्यानंतर V4 घ्यावं लागेल. गोईंग टू स्कूल. गोइंग टू स्कूल. बघा या ठिकाणी जर बघितलं तर अशा प्रकारे आपल्याला नकारार्थी वाक्य बनवता येत असतात. तर ते नकारार्थी वाक्य बनवत असताना शॉल प्लस नॉटचा वापर करावा आणि विल असेल तर त्याच्यासोबत नॉटचा वापर करायचा असं. अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी फ्युचर कंटिन्यू टेन्स जो आहे तो त्या ठिकाणी येतो. पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स त्या ठिकाणी शिकलेलो. विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच व्हिडिओ जर तुम्हाला त्या ठिकाणी उपयुक्त वाटलेला असेल तर इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. सोबत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला संपूर्ण जर टेन्स शिकायचे असेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी प्लेलिस्ट बघू शकता. तिथेसुद्धा तुम्हाला, कारण की या चॅनलवर आल्यानंतर तुम्हाला इंग्रजी लिहिता येईल, बोलता येईल, वाचता येईल हे मात्र निश्चितच.